अहो महाराष्ट्रात खूप गाव प्रसिद्ध हो ज्याचं नाव पुनवडी कुणी त्याचं पुन म्हणती महाराष्ट्रात खूप गाव प्रसिद्ध हो ज्याचं नाव पुनवडी कुणी त्याचं पुन म्हणती कितीतरी नाव दिला कितीतरी नाव दिला तुझी मुंबई भंडीला कितीतरी नाव दिला तुझी मुंबई भंडीला शहर पुण्याची तुम्ही ऐका मराठी दादा आमचं पुणे कसं आहे वाड्यांचं शहर म्हणून पुण्याची ओळख आणि म्हणून मग शाहीर लिहितात विंचुरकरांचा वाडा शनिवारवाला पुढे वाडा विंचुरकरांचा वाडा शनिवारवाडा पुढे वाडा ऐतिहासिक ठेवा सर्व जागेवरती ऐतिहासिक ठेवा सर्व जागेवरती ऐतिहासिक ठेवा सर्व जागेवरती संपले का वाडे नाही संपले अजून एक काय नाना वाडा रासे वाडा नाना वाडा रासे वाडा टिळकांचा केसरी वाडा नाना वाडा रासे वाडा टिळकांचा केसरी वाडा लोक इतिहासाने रोज सारसबाग विश्रामबाग बेलबाग तुळशीबाग किती बाग आहेत बघा पुणे शहरात अहो सारसबाग विश्रामबाग बेलबाग तुळशीबाग कितीतरी बागा त्याच नाही गणती कितीतरी बागा त्याच नाही गणती हनुमान चतुशृंगेस हनुमान टेकडी चतुशृंगीची टेकडी वर्णन करताय शाहीर हनुमान चतुशृंगी स्वेताळांनी पर्वतीस टेकडी वर्षुद्ध हवा असे वाहती दादरे स्वर्गेट पेरू गेट अहो स्वर्गेट पेरू गेट स्वारगेट पेरू गेट पुल गेट पहा गेट नाही कुठ गेट तरी गेट म्हणती नाही कुठ गेट तरी गेट म्हणती नाही कुठ गेट तरी गेट म्हणती जागेची नाव इथली जागेची नाव इथली गोष्ट त्यात लपलेली परंपरा लपलेली गुजरासाठी दादरे आमच्या पुण्याची एक खासियत आहे ते म्हणजे आमचे दुकान दुपारी 1 ते 4 बंद राहील अशी पाटी लावून खुशाल दुकानदार दुपारी वामकुक्षी घेत असतात दुपारची झोप ही सगळ्या जगात फेमस पुण्याची आणि म्हणून शाहीर त्याचं वर्णन करताना काय म्हणतायत प्रिय आम्हा अभिमान प्रिय आम्हा अभिमान नव्हे नुसतं खोटा मान काचे आमचा पराक्रम पहा साऱ्या जगती काय पराक्रम आहे आमचा प्रिय आम्हा अभिमान नव्हे नुसतं खोटा मान काचे आमचा पराक्रम पहा साऱ्या जगती झोप घेण्या दुपारून दुकानाला बंद ठेवून झोप घेण्या दुपारून दुकानाला बंद ठेवून शटरवर पाठी लावून लोक झोपा काढती दादरे हे धीर धीर हे धीर धीर हे धीर धीर हे पुण्यामध्ये आलं की शुद्ध भाषा तुमच्या
पुण्याची लोक म्हणे खूप बोलण्यात चुका काढतात. का? कारण इथं प्रमाण भाषा बोलली जाते. मग तिचं वर्णन नाही करावं शाहिरानं तर मग काय काय म्हणतायत शाहीर? उपसमज भाषेची उपसमज भाषेची सवय शुद्ध बोलण्याची आणि शुद्ध ऐकण्याची आम्हा लोका असती. उपसमज भाषेची सवय शुद्ध बोलण्याची आणि शुद्ध ऐकण्याची आम्हा लोका असती. नीट ऐका बरं का. बाणामधील हाण बाणामधील हाण आणि नळातील नळ. बाण असंच म्हणायचं, बाण म्हणायचं नाही. बाण असंच म्हणायचं. बाण म्हटलं की तुम्ही पुण्याचे नाही चटकन ओळखणार आणि चुका काढणार. तेवढ्यात फार आम्ही प्रसिद्ध. म्हणून शाहीर म्हणतात बाणामधील हाण आणि नळातील नळ. उच्चाराचा जपून लोक चुका काढतील. मराठीची शुद्ध बोली पुण्यातील जनबोली. मराठीची शुद्ध बोली पुण्यातील जनबोली. जगात नांदतेची खरी कीर्ती. जगात नांदतेची खरी कीर्ती. शाहीर श्रीकांत म्हणे असल हे माझं कोण नाही. त्याची जोड साऱ्या घरी वरती हे अशा प्रकारची पुण्याची महती आम्ही आमच्या शाहिरीच्या माध्यमातून मांडली. बऱ्याच गोष्टी आहेत शाहिरीमध्ये सांगण्यासारख्या, पण वेळ हा पुरला पाहिजे. त्यातल्या त्यात तुमच्या पुढे काय काय विविध पद्धतीने मांडता येईल याचा आम्ही प्रयत्न केला.